नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेशन 2.4 पाहू, ज्याच्यामध्ये वर्ग समीकरण सोडविण्याचे सूत्र, इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला फॉर्म्युला फॉर सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण कोणत्या स्वरूपात पाहिजे आपल्याला? एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0. याच्यामध्ये सूत्राचा उपयोग करून दिलेले वर्ग समीकरण सोडवा. हे मराठीतून किंवा इंग्लिशमध्ये सॉल्व दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय यूजिंग द फॉर्म्युला. मग तो फॉर्म्युला कोणता आहे? तो फॉर्म्युला हा x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इन स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. म्हणजे x बरोबर उणे b अधिक उणे वर्गमुळात b वर्ग उणे 4ac भागिले 2a. याच्यामध्ये हा प्लस मायनस आहे, याला आपण चिन्हाने दाखवू शकतो. जसं अल्फा आणि बीटा घेतला आपण, अल्फा इज इक्वल टू मायनस बी मायनस, हे जे चिन्ह आहे याची फोड करतो, एकदा मायनस ने एकदा प्लस ने, मायनस बी मायनस इन ब्रैकेट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a और बीटा इज इक्वल टू मायनस बी प्लस इन स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a. आता या सूत्राचा उपयोग करून आपण दिलेलं वर्ग समीकरण सोडवायचं, पण तत्पूर्वी एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या एबीसीच्या किमती आपण शिकूया. 2.4 सेट पाहूया आपण. याच्यामध्ये क्लिअर दिलेलं आहे 2.4 सेट मध्ये की खालील वर्ग समीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून एबीसीच्या किमती काढा. सराव संच 2.4 मीन्स 2.4. फर्स्ट आहे एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. याची तुलना आपल्याला या समीकरणाशी करायची. एक्स वर्ग मायनस 7x अधिक 5 बरोबर 0 ची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी. या ठिकाणी a ची किंमत किती, b ची किंमत किती, c ची किंमत किती ती आपल्याला लिहायचं. a म्हणजे x वर्गाचा सहगुणक 1, इथं काहीच नाही म्हणजे 1 असतो. b म्हणजे x चा सहगुणक उणेचे 7. त्यानंतर c म्हणजे उरलेली संख्या हे 5. इथं लक्षात घ्या परत, a म्हणजे x वर्गाचा सहगुणक, bx म्हणजे x चा सहगुणक मायनस 7, c म्हणजे अधिकचे 5. ही झाली तुलना. हे 2 मार्काचं एक्झाम्पल असतं. सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण. 2m स्क्वेअर इज इक्वल टू 5m मायनस 5. परत आपल्याला माहिती आहे याची तुलना x स्क्वेअर अधिक bx अधिक c ची करायची. तर आपल्याला उजवीकडचे पद जे पलीकडचे आहे ते इकडे येताना चिन्ह बदलतील. 2m वर्ग अधिकचे 5m इकडे येताना उणेचे 5m, उणेचे 5 इकडे येताना अधिकचे 5 बरोबर 0. परत याची तुलना x वर्ग अधिक bx अधिक c शी करायची आपल्याला. x वर्ग अधिक bx अधिक c इज इक्वल टू 0. मग काय परत a बरोबर 2, b बरोबर उणे 5 आणि c बरोबर 5. अशा सिंपल एक्झाम्पल असतात 2-2 मार्काचे. लक्षपूर्वक लक्ष दिलं, पाहिलं आणि अशा प्रकारच्या एक्झाम्पलची थोडीशी प्रॅक्टिस जर केली हे 2 मार्क आपले फिक्स होतात. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल पाहू आपण. y स्क्वेअर इज इक्वल टू 7y. याला सगळ्यात पहिले या फॉर्म मध्ये आणायचंय. y स्क्वेअर प्लस 7y इकडे येताना मायनस 7y, इथं काहीच नाही म्हणजे प्लस 0 द्यायचं, इज इक्वल टू 0 ची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची करू. म्हणजे या ठिकाणी a बरोबर 1 याचा सहगुणक काही नाही म्हणजे 1 असतो, b बरोबर उणे 7 आणि c बरोबर 0. हे सराव संच 2.4 सेट 2.4 मधलं तिन्ही एक्झाम्पल आपण पाहिले. आता त्याच्यातलं सेकंड एक्झाम्पल आपण पाहूया. आता या ठिकाणी पहा x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0. या ठिकाणी सूत्राचा उपयोग करून आपल्याला हे सोडवायचं.
मग सूत्र कोणतं आहे आपल्याला माहिती आहे x बरोबर मायनस बी प्लस मायनस इन स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. मग आपल्याला माहिती आहे इथं याची तुलना आपल्याला x वर्ग अधिक bx अधिक c शी करायची. x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0. याची तुलना आपण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर c करायची तुलना. मग काय ना विद्यार्थी मित्रांनो, a बरोबर 1, b बरोबर 6, c बरोबर 5. मग आपण फॉर्म्युलामध्ये ठेवायची ते. सो दॅट b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत आपण काढूया इथं. x इज इक्वल टू b स्क्वेअर म्हणजे 6 चा स्क्वेअर मायनस 4ac 4 मल्टिप्लाय बाय a ची किंमत 1, c ची किंमत 5, 6 चा वर्ग 36, 4 पंचे 20, 20 एक 20, 36 मधून 20 गेले, राहिले 16 बरोबर. b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत आलेली आहे तुमची 16. मग याच किमती आपल्याला या सेशन मध्ये इकडच्या एक्झाम्पल मध्ये ठेवायचं, ते पाहू आपण. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आलेली आहे तुमची 16. मग आता जो फॉर्म्युला आहे आपला x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इन ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. या ठिकाणी व्हॅल्यू आहे आपल्याला a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 6, c इज इक्वल टू 5. b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढलेली आपण. मायनस b ची किंमत किती 6 मायनस 6 प्लस मायनस b स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत आहे 16 डिवायडेड बाय 2a. a ची किंमत किती विद्यार्थी मित्रांनो 1. त्यानंतर मायनस 6 प्लस मायनस 16 चा स्क्वेअर रूट किती निघतोय 4, बेक बे. मग या ठिकाणी x ची व्हॅल्यू आलेली आहे तुमच्या. एकदा प्लस घेऊन करा, एकदा मायनस घेऊन करा. मायनस 6 मायनस 4 डिवायडेड बाय 2 अल्फा. त्यानंतर बीटा इज इक्वल टू मायनस 6 मायनस 4 डिवायडेड बाय 2. मायनस 6 प्लस 4 इज इक्वल टू मायनस 2 डिवायडेड बाय 2. and beta is equal to minus 10 divided by 2. 2 get cancel is equal to minus 1. दोन दोन कटले उणे 1 बेक बे पंचे 10. बीटा is equal to minus 5. म्हणजे तुमची उकल आलेली आहे अल्फा is equal to minus 1 and beta is equal to minus 5. या प्रकारचे एक्झाम्पल हे या सूत्राचा उपयोग करून आपल्याला सोडवायचे. सेकंड एक्झाम्पल फॉर x square minus